नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जळगाव जनता सहकारी बँकेअंतर्गत नवीन लिपिक या पदासाठी पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, या पदभरतीविषयी पेपरला देखील आज जाहिरात देण्यात आलेली होती. ती देखील तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 21/12/2025 पर्यंत. तर आपल्याला अर्ज कसा भरायचा या टॉपिक वरती देखील आपल्या याच चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम चॅनलला तुम्ही भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर सर्वप्रथम आता या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर अजून एक छोटीशी महत्त्वाची माहिती देऊन घेतो. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे मित्रांनो. इथूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायचा आहे. आता यामध्ये महत्त्वाचं काय मित्रांनो, आता सातारा जिल्हा नागरी सहकारी बँकेअंतर्गत ठीक आहे, वेगवेगळ्या आपल्याला जनता सहकारी बँकेचा समावेश बघण्यासाठी भेटतो. तर त्यातीलच ही जळगाव जनता सहकारी बँक पदभरती आहे मित्रांनो. तर याचं जर म्हटलं तर मेन ब्रांच असं आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो की सातारा जिल्हा नागरी सहकारी जी बँक आहे ती मेन ब्रांच आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्या पण सब ब्रांचेस येतात त्यामध्ये जळगाव जनता सहकारी बँक ही देखील आहे. त्याच सोबत आपल्याला रयत सेवक जी बँक आहे ती म्हणा, नाहीतर आपल्याला जी RD निकम बँक आहे ठीक आहे, ती देखील आपल्याला सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक या अंतर्गत येते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्याला इथं स्पेशल ही जाहिरात आलेली मित्रांनो, जळगाव जनता सहकारी जी बँक आहे त्या ठिकाणी ठीक आहे. जळगावमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस आहे या बँकेच्या, तिथे तुम्हाला कामाची संधी भेटणार आहे. क्लर्क म्हणजेच लिपिक हे पद असणार आहे मित्रांनो ठीक आहे. लिपिक या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे ठीक आहे. तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेत आहोत. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो जळगाव जनता सहकारी बँकेची. या देखील वेबसाईटची लिंक तुम्हाला भेटून जाईल किंवा वेबसाईट तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज कसा भरायचा त्याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि इथे आल्यानंतर बघा, इथं नवीन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. यावरती क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता ह्या ज्या पदभरती असतात मित्रांनो जनता सहकारी बँक यांची जर प्रोसेस जर म्हटलं तर बघा, आता ही वेबसाईट आहे, थोडी ही देखील तुम्हाला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. तर ती माहिती थोडक्यात देतो कारण बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत असतात. तर बघा, आता आपल्याला पेपरला जी बातमी आलेली आहे त्यानुसार आपल्याला ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे. बघा, आपल्याला इथे दाखवतोय ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तर याच वेबसाईटवरती संपूर्ण पदभरतीची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला, त्याचं जे पण अपडेट आहे ते तुम्हाला इथेच भेटून जातील ठीक आहे. जसं की इथे बघा, आता ही जळगाव जनता सहकारी बँकेची जी पदभरती आलेली आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला या लिंक वरती भेटेल. आता मागचे जे याच प्रकारच्या ज्या बँक पदभरती झाल्या, जसं की साताराला आपल्याला रयत सेवक जी पदभरती आली होती तर त्याचा रिझल्ट वगैरे सर्व अपडेट तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल. अशाच प्रकारच्या इतर वेगवेगळ्या बँक आहेत ज्यांच्या पदभरती होत असतात, तर त्यांचं सर्व अपडेट तुम्हाला या वेबसाईटवरती दिलं जातं. तर या पदभरतीची जाहिरात आली होती 10/9/2025 रोजी आणि शेवटची तारीख होती ऑनलाईन अर्ज करण्याची 24/9/2025 पर्यंत. आता त्या पदभरतीचा निकाल देखील लागलेला आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवून घेतो. तर बघा, ही वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर वेबसाईटचं संपूर्ण इंटरफेस सारखंच असतं मित्रांनो. अभ्यासक्रम सिलेक्शन प्रोसेस ही सारखीच असते. तर बघा, इथं निकाल लागलेला आहे, जसं सिलेक्शन झालेलं आहे ते, त्याच सोबत तुमचा निकाल लागल्यानंतर जी निकाल लागण्याच्या अगोदर आन्सर की येते ती देखील तुम्ही इथं बघू शकता. परीक्षेसाठी जेवढे पण पात्र उमेदवार होते ते देखील तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटले होते. म्हणजे इथून पुढे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर इथून पुढे जे पण तुम्हाला अपडेट मिळवायचे असतील ते तुम्हाला या वेबसाईटवरती भेटून जातील ठीक आहे. सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील किंवा एक स्पेशल DCC बँक भरतीसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, तिथे सर्व अपडेट तुम्हाला दिले जातात. तर दोन्ही लिंक भेटून जातील, जॉईन व्हायला विसरू नका ठीक आहे. तर सांगितल्याप्रमाणे या पदभरतीसाठी जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज 7/12/2025 पासून म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख असणार आहे 21/12/2025 पर्यंत. बाकी जर म्हटलं तर संपूर्ण अपडेट तुम्हाला याच वेबसाईटवरती भेटून जाईल. इथे सध्याला जाहिरात डाउनलोड करण्याचा ऑप्शन आहे मित्रांनो. तर या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता. बाकीची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जसे की अर्ज कसा करायचा आणि बाकीची इतर माहिती. टेक्निकल मदतीसाठी इथे एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. इतर जर म्हटलं तर आपल्याला एक ईमेल देखील दिलेला आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे. तर अशा प्रकारे आता चला, जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर या पदभरतीच्या जाहिरातीबद्दल आता डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत. त्या अगोदर अजून एक महत्त्वाचं म्हणजे
म्हणजे आता ह्या पदभरतीची जी जाहिरात मी तुम्हाला लिपिक या पदाची जाहिरात सांगत आहे त्याच्यासाठी आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतो. खूपच महत्त्वाच्या या नोट्स असणार आहे. स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर मागील सर्व जिल्ह्यांचे जे पण आता लेटेस्ट जिल्हा बँकेचे पेपर झाले ते सर्व तुम्हाला भेटून जातील. टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे आणि सर्व प्रश्नपत्रिकांचं स्वरूप जर म्हटलं तर आपल्याला सर्व जिल्ह्यांचं किंवा आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांचे ज्या जिल्हा बँकेचे पेपर होतात त्यांचं सर्व स्वरूप सारखंच आहे. तर त्याच रित्या आपले जेवढे पण पेपर झाले मागच्या जिल्हा बँकेचे ते सर्व 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत तुम्हाला आपल्या या नोट्समध्ये भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMP, GK, चालू घडामोडी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या सर्व विषयांच्या नोट्स भेटून जातील. आता हे जे 4-5 विषय तुम्हाला वरती दिसत आहे यांच्या टॉपिकनुसार नोट्स भेटतील. त्याचसोबत IMP, PIQ किंवा MCQ टाईप मध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर देखील भेटतील. परंतु खालचे जे आपल्याला हे 3 विषय आहेत त्याच्यामध्ये संगणक, माहिती तंत्रज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणा किंवा आपल्याला बँकिंग, सहकार म्हणा तर या सर्व विषयांचे तुम्हाला IMP आपल्याला प्रश्न उत्तर भेटतील. ठीक आहे. तर अशा स्वरूपामध्ये या 7 ते 8 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. प्लस मागील जिल्हा बँकेच्या 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्याला भेटून जातील. आणि या प्रश्नपत्रिकांचा असा फायदा असतो की रिपीट जे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आले होते ते प्रश्न खूप सारे रिपीट होत असतात. त्यामुळे स्पेशल आपण या मागील प्रश्नपत्रिका 2-3 वर्षापासून गेल्या 2 ते 3 वर्षापासून कलेक्ट करत आलेलो आहोत आणि उत्तरासोबत तुम्हाला या प्रश्नपत्रिका भेटून जातील. त्यातील भरपूर प्रश्न रिपीट होत असतात त्याच्यामुळे याचा तुम्हाला फायदा होणार आहे. हे सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय फक्त 229 मध्ये. आता काही ठिकाणी बहुतेक ठिकाणी काय केलं जात आहे की आपलं हे स्टडी मटेरियल कमी किमतीमध्ये बाय करून जास्त किमतीमध्ये सेल केलं जात आहे, विकलं जात आहे. तर काळजी करू नका, त्यांच्यावरती देखील कारवाई करायला आपण सुरुवात केलेली आहे. तर आपण हे स्टडी मटेरियल खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय तर याचा लाभ घ्यायला विसरू नका. सर्व तुम्हाला काय काय भेटणार आहे 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, 7 ते 8 विषयांच्या नोट्स, तर सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जाईल. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. तर लगेच तुम्ही बाय करू शकता. या नोट्स तुमच्यासाठी स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत. तर चला आता जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, आता ही जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर जे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण जाणून घेत आहोत. जळगाव जनता आपल्याला जी सहकारी बँक आहे त्याच्या अंतर्गत लिपिक या पदासाठी ही नवीन जाहिरात आलेली आहे. तर बघा आता पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला बाकीची माहिती आपल्याला मी देऊन घेतो. जे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते सर्व तुमच्या इथं क्लिअर होऊन जातील. तर बघा इथे आपल्याला म्हटलेले आहे ऑनलाईन अर्ज. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज 7/12/2025 पासून 10 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 21/12/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं परीक्षा शुल्क ठेवलेलं आहे तर 720. बाकी जर म्हटलं तर 18% GST आणि काही ट्रान्झॅक्शन चार्ज वगैरे म्हणजे 800 ते 900च्या दरम्यानमध्ये. ठीक आहे. 800 ते 900च्या दरम्यानमध्ये तुम्हाला परीक्षा शुल्क इथं पे करावं लागणार आहे. ठीक आहे. तर चला बघा पुढे आपल्याला काही इतर महत्त्वाची माहिती दिलेली आहे. मित्रांनो, जळगाव जनता सहकारी बँक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून संपूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये टोटल 43 शाखा या बँकेच्या आहेत. मित्रांनो, या शाखांमार्फत 3600 कोटीपर्यंतचा व्यवसाय करणारी ही सहकारी बँक आहे असं सांगितलं जात आहे. मित्रांनो, तर याच बँकेमधील लिपिक या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला ही जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ऑल महाराष्ट्रातले विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. मित्रांनो, काही अडचण नाही. यामध्ये लिपिक या पदासाठी ही नवीन पदभरती आलेली आहे. तर चला बाकीची इतर आता माहिती आपण जाणून घेऊयात. यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे तर याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेत आहोत. तर हे आपल्याला आवश्यक असणार आहे. मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा आपल्याला पदवीधर असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये MSCIT किंवा समतुल्य संगणकाचा एखादा कोर्स उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे. त्याचसोबत मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये जर म्हटलं तर पदवी आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. जरी तुमचं TY झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. एखादा कोर्स, एखादी डिग्री तुम्ही पूर्ण केली असेल तरी देखील अर्ज करू शकता. प्लस MSCIT. ठीक आहे. MSCIT किंवा तुमचं CCC झालेलं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. मित्रांनो, काही अडचण नाही. ठीक आहे. संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. तर या 2 महत्त्वाच्या शैक्षणिक पात्रता आहेत. या तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. पदवी. ठीक आहे. पदवी प्लस आपल्याकडे संगणकाचं ज्ञान म्हणूयात
यामध्ये MSCIT किंवा CCC वगैरे तुमचा कोर्स. आता मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचं ज्ञान सर्वांनाच असतं महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर या भाषांचं एक ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे असं सांगितलेलं आहे. यामध्ये प्राधान्य कोणाला दिलं जाईल आणि या प्राधान्याचा केव्हा विचार केला जातो हे देखील सांगतो. आता हे जर पदवी आणि संगणकाचं ज्ञान असेल तर तुम्ही या पदभरतीसाठी इथं अर्ज करू शकतात आणि अशा प्रकारच्या ज्या सहकारी बँक पदभरती होत असतात मित्रांनो, तिथे अर्ज खूप कमी येतात. पेमेंट वगैरे तुम्हाला चांगलं असतं. परमनंट नोकरी करण्याची संधी असते मित्रांनो, परमनंट नोकरी असते आणि पेमेंट देखील तुम्हाला बऱ्यापैकी असतं. कुठं जर पूर्ण आपल्याला सरकारी जॉब भेटत नसेल तर सध्यापुरती तुम्ही या बँकेमध्ये जॉब करू शकता. चांगली तुम्हाला तिथं संधी असते मित्रांनो. पेमेंट देखील तुमचं वेळेनुसार वाढत जात असतं आणि परमनंट नोकरी असते आणि अर्ज खूप कमी आल्यामुळे मेरिट खूप कमी लागते. ठीक आहे, मेरिट खूप कमी लागते मित्रांनो या बँक पदभरतीचं. त्यासाठी आपण नोट्स दिले आहे. थोडाफार जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी तुमचं इथं जॉईनिंग तुम्ही इथं सिलेक्ट होऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, आता प्राधान्य आणि प्राधान्याचा विचार कधी केला जातो ते देखील सांगतो. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रातील तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये तुम्ही आधी काम करत होता, तुम्हाला थोडाफार त्याचा अनुभव आहे तर त्यांना तिथं प्राधान्य दिलं जाईल. अजून एक महत्त्वाची म्हणजे या प्राधान्याचा विचार केव्हा केला जातो, आपली मुलाखत असते. आता याच्यामध्ये लेखी परीक्षा होत असते मित्रांनो. लेखी परीक्षा असते 90 मार्कांची आणि मुलाखत असते मित्रांनो 10 गुणांची. टोटल 100 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं. तर या प्राधान्याचा इथे विचार केला जातो किंवा अजून केव्हा प्राधान्याचा विचार केला जातो हे देखील तुम्हाला सांगतो. जसं की 80 वरती मेरिट क्लोज झालेलं आहे. 2 विद्यार्थ्यांना 80 गुण आहे. ठीक आहे, 2 विद्यार्थ्यांना 80 गुण आहे. तर ज्याचं हे इथं त्याची पदवी असेल, अनुभव असेल किंवा टायपिंग त्याचं झालेलं असेल तर तेव्हा त्याचा इथं विचार केला जाईल. तिथं त्याला थोडेसे एखादा मार्क इथं एक्स्ट्रा भेटू शकतो. तर तेव्हा इथं प्राधान्याचा विचार केला जातो. बाकी जास्त प्राधान्याचा विचार केला जात नाही. जर तुम्हाला 81 मार्क असतील तर 80 वाल्याचा जरी त्याच्याकडे प्राधान्य असेल किंवा त्यामध्ये अनुभव वगैरे असेल तरी त्याचा जास्त विचार केला जात नाही. ठीक आहे, तर ह्या मुलाखतीमध्ये तुम्हाला थोडं मार्क वाढून देण्यासाठी इथं मदत होत असते. टायपिंग वगैरे, बँकिंग क्षेत्राचा अनुभव असेल किंवा याच्यामध्ये तुमचं पदवी झालं असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जातं मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा असते, जी की असते 90 गुणांची आणि 90 पैकी जर 60 प्लस जरी तुम्हाला मार्क पडले, निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीच नसतं, एकदम सोपा पेपर असतो, तरी तुमचं इथे सिलेक्शन व्हायला पाहिजे 95% माझ्या अंदाजानुसार. खूप सोपा पेपर असतो आणि मेरिट खूप कमी लागत असतं. मागच्या काही पद भरती झाली त्याच्यामध्ये 55, 57चं मुलाखत प्लस लेखी परीक्षा म्हणजे 100 पैकी 55 ते 57 पर्यंत तुमचं फायनल मेरिट गेलेलं देखील बघण्यासाठी भेटलेलं आहे. अशा प्रकारच्या या पदभरतीसाठी खूप कमी अर्ज येतात, कॉम्पिटिशन खूप कमी असतं, त्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स देखील खूप जास्त असतात. तर प्राधान्याचा केव्हा विचार केला जातो, एक तर सेम मार्क ठीक आहे किंवा तुमच्याकडे जर म्हटलं तर मुलाखतीला 1-2 तुम्हाला मार्क वाढून दिले जाऊ शकतात. मुलाखत असते फक्त 10 मार्काची. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त विचार करू नका. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त गुण मिळाले तर तुम्हाला मुलाखतीला 0 गुण मिळाले तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जातं, काही अडचण येत नाही. ठीक आहे, तर चला बाकीची इतर माहिती आता आपण बघूयात. आता या पदभरतीसाठी वयोमर्यादा किती दिलेली आहे, कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे सर्व ओपन मधून ही पदभरती होत असते. कॅटेगरीनुसार, कास्टनुसार आपल्याला जागा नसतात. ठीक आहे, डायरेक्टली ओपन मधून ही पदभरती होत असते. ज्याला जास्त मार्क त्याचा डायरेक्टली सिलेक्शन. ठीक आहे, त्यामुळे कॅटेगरीनुसार इथं अर्ज मागवले जात नाही. संपूर्ण ओपन मधून ही पदभरती असते. इथे आपल्याला ऑनलाईन परीक्षा शुल्क याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. चला पुढील आता माहिती आपण जाणून घेऊयात. आता इथं ऑनलाईन परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला दिलेला आहे. तर बघा याच्यामध्ये जी ऑनलाईन परीक्षा असते यामध्ये तुम्हाला मराठी, ठीक आहे, यामध्ये मराठी प्लस इंग्लिश लँग्वेजमध्ये जास्त एक्झाम होत असतात. मराठी प्लस इंग्लिश लँग्वेज दोन्ही आपल्याला दोन्ही टाईपमध्ये क्वेश्चन दिसतात, काय अडचण नाही. ठीक आहे, म्हणजे दोन्ही भाषेमध्ये प्रश्न तुम्ही बघू शकतात. याच्यामध्ये जीके विचारलं जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ता तुम्हाला विचारलं जाणार आहे. ठीक आहे, मराठी या विषयावरती देखील प्रश्न असतील, इंग्लिश ग्रामर याच्यावरती देखील प्रश्न असतील, कॅम्प्युटर, ठीक आहे, आपल्याला कॅम्प्युटरवरती संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती देखील प्रश्न असतील, बँकिंग सहकार याच्यावरती देखील प्रश्न असतील. ठीक आहे, आणि मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही प्रश्न बघू शकतात, उत्तरं देऊ शकतात असं देखील सांगितलेलं आहे स्पष्टपणे. ठीक आहे, म्हणजे जो अभ्यासक्रम मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेला आहे तोच अभ्यासक्रम तुम्हाला इथं आलेला आहे. जास्त काय अभ्यासक्रम सर्व जिल्हा बँकेचा वेगळा नसतो. सर्व जवळपास 95% अभ्यासक्रम हा सारखाच असतो. इथे आपल्याला लेखी परीक्षेचं स्वरूप व निवड पद्धती दिलेली आहे. सर्वप्रथम लेखी परीक्षा होत असते मित्रांनो. 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग राहील. यामध्ये तुम्हाला 90 प्रश्न सोडवायचे असणार आहे. आता ठीक आहे, हे 90 गुणांची झाली लेखी परीक्षा आणि 10 गुणांची असते आपली मुलाखत. 10 गुणांची इथं मुलाखत असते असं देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यासाठी ऑनलाईन अर्ज 7 तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे. तर शेवटची तारीख असणार आहे 21/12/2025 पर्यंत. ठीक आहे, बाकीची इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवरून भरायचा आहे आणि इथे आपल्याला काय माहिती दिलेली आहे, जीएसटी वगैरे अशा प्रकारचं किती लागणार आहे, ऑनलाईन परीक्षा शुल्क किती असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. आता यामध्ये बघा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर जेव्हा आपण वेबसाईट
वेबसाईटवरती अर्ज भरणार तेव्हा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर पेमेंट अपडेट होण्याकरता शक्यता 24 ते 48 तास लागू शकतात अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला इथे काय म्हटलेलं पेमेंट झाल्यानंतर अर्जाची जी पावती आहे ती व्यवस्थित सांभाळून ठेवा मित्रांनो. सिलेक्शनच्या प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला ती लागणार आहे. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर फोटो अपलोड कसं करायचा, सिग्नेचर अपलोड कशी करायची, अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, काळजी करू नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदभरतीसाठी नक्की जागा किती आहे हे आपल्याला समजलेलं नाहीये. आता 43 शाखा आहे म्हणजे 40 ते 50 पदे असायला पाहिजे असं माझा एक अंदाज आहे मित्रांनो. 40 ते 50 जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली असावी असा एक माझा अंदाज आहे. जागा अजून किती आहेत नक्की निश्चित कळलेल्या नाहीयेत. जसं काय अपडेट असेल ते आपलं व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल. तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका, तिथे सर्व अपडेट दिले जातात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या ज्या नोट्स आपण देणार आहे या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. टोटल 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत मागील झालेला आणि 7 ते 8 विषयाच्या नोट्स देखील आपण PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून देतोय खूपच कमी किमतीमध्ये. तर या नंबरवरती पेमेंट करून व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा, 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातील. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.